मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयातील वॉर्डबॉय विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल झाली। किशोरी पेडणेकरांकडून रुग्णालयाची पाहणी करण्यात आली। कारवाई न होण्याला स्थानिक आमदार आणि खासदार दोषी असल्याचा पेडणेकरांनी आरोप केलाय। या प्रकरणात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा सुद्धा पेडणेकरांकडून देण्यात आलाय। तुम्ही अशा लिंग पिसाटांना त्यांच्यावर कंप्लेंट झालेली असताना इथला पोलीस इथले सगळे तुम्ही असे जर मिळून करत असाल तर मला वाटतं आम्ही हेटच तुम्हाला म्हणजे काय म्हणता आपण निषेधच। त्यामुळे मी आज या बाबतीत नक्की आवाज उठवणार। आमचा आवाज सभागृहात दाबतील पण तुमच्या सारख्यांसमोर आमचा आवाज दाबू नाही शकणार। याच्यावर आता आम्ही मोर्चा लावणार। याच्यावर आम्ही बसवून आमची दखल घ्या, नागरिकांसाठी निदर्शन करणार आणि उपोषणही करणार। कोल्हापूरच्या राजारामपुरीमध्ये मुलीचं बारसं होण्याआधीच आईनं जीवन संपवलंय। या प्रकरणी तृप्ती देसाईंनी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली। या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 4 जणांना अटक केली। अस्मिता काटकर आत्महत्ये प्रकरणामध्ये 4 आरोपी जे आहेत ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। त्यांची मुलीची जी आई आहे ती या केसमध्ये फिर्यादी आहे। त्यामुळे ही आत्महत्या नसून खून आहे आणि ते कलम जे आहे ते लागू व्हावं अशी त्यांची मागणी आहे। मुलगी झाली म्हणून जर छळ होत असेल आणि अशा पद्धतीने एखाद्या मुलीचा जीव जात असेल, नसरापूरच्या धर्तीवर 2 महिन्याच्या आत या प्रकरणात निकाल येऊन या सगळ्यांना जी आहे ती शिक्षा होणं गरजेचं आहे।